हॅलो गाईज, बघू शकता मी माझ्या मॉडेलचं बिफोरचं शूट करत आहे आणि वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेत नझीर घरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर माझा इथे मास्टर क्लासची एक्झाम आहे आणि ते मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी इथे बायोडर्माचं क्लीन्झर घेतलेलं आहे आणि त्याने पूर्ण फेस क्लीन करून घेतलेला आहे। तुम्ही कोणतंही क्लीन्झर वापरू शकता। त्यानंतर मी इथे लोटसचं रोज टोनरचा उपयोग केलेला आहे। कोणत्याही ब्रँडचं टोनर तुम्ही इथे यूज करू शकता। टोनिंग व्यवस्थित करायची, त्याने आपलं पीएच बॅलन्स होतं आणि छान तुकतुकीत स्किन होते। त्यानंतर बायोडर्माचं मॉइश्चरायझर आणि मॅमचं ऑइल मी इथे वापरलेलं आहे। मॉइश्चरायझिंग हे खूप महत्त्वाचं असतं स्किनला। त्यानंतर प्रतीक्षा मॅमचं कन्सिलर पॅलेट इथे मी वापरत आहे। जिथे जिथे आपल्याला गरज वाटते आहे, कुठे कुठे पिगमेंटेशन आहे, पिंपल्स आहेत किंवा डाग आहेत, आय सर्कल किंवा मंकी माउथ एरिया, पिंपल्सचे डाग, पिंपल्स यावरती आपल्याला करेक्शन करून घ्यायचं आहे। तुम्ही ऑरेंज टोन, ब्राउन टोन तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकता। इथे मी थोडंसं ऑरेंज टाईपचं कन्सिलर वापरलं आणि त्यानंतर मी तिच्या स्किन टोनला मॅच होणारं एक कन्सिलर इथे अप्लाय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कन्सिलर हे थोडं थिक असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं कव्हरेज मिळतं। म्हणजे जर का पिंपल्स असतील, डाग असतील तर ते एकदम प्लेन बसतं आणि मस्त दिसतं, खूप सुंदर दिसते स्किन। तर मी इथे कव्हरेज करून घेतलं आणि त्यानंतर मी आता ते ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित डॅब करून घेणार आहे। आपल्याला कधी पण डॅबिंग हे अलवार हाताने करायचं आहे। व्हिडिओ थोडंसं स्पीडमध्ये असल्यामुळे तुम्हाला ते स्पीडमध्ये किंवा जास्त जोरात वाटू शकतं। मी व्यवस्थित डॅबिंग करत आहे। पूर्ण स्किनमध्ये मुरल्या गेलं पाहिजे असं आपल्याला डॅबिंग करायचं आहे आणि करेक्शन केल्यामुळे तुम्हाला स्किन ही बघा पूर्ण इवन दिसेल, कुठेही तुम्हाला डार्क स्पॉट वगैरे दिसणार नाही। त्यानंतर मी MMSचं फाउंडेशनने थोडंसं कव्हरेज करून घेतलं आणि त्यानंतर प्रतीक्षा मॅमचं जे पॅलेट आहे त्याच्यातनं थोडंसं ब्राउन टोन घेतलेला आहे आणि त्याने मी आता काउंटरिंग करत आहे। टेबल किंवा मोबाईल आमचा जरा हलतोय कारण की आम्हाला सगळ्यांना प्रोडक्ट मॅमने प्रोव्हाइड केलेले होते आणि एका टेबलला आम्ही चार जणी बसलेलो होतो। प्रोडक्ट सगळे घेत असल्यामुळे टेबलवरचा मोबाईल थोडा व्हायब्रेट होतोय, तर ते थोडंसं इग्नोर करा तुम्ही। आता हा लाईव्ह व्हिडिओ मी इथे घेतलेला आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपल्या पद्धतीने होत नाही। ही एकदम रिअल एक्झाम आहे आणि जे मी केलं आहे ते स्पष्ट तुम्हाला इथे मी दाखवत आहे। तर बघू शकता काउंटरिंग करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला काउंटरिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता स्किन किती सुंदर दिसतीये। जसं जसं आपला बेस बसतो आणि जसं जसा मेकअप होतो तुम्हाला स्किनवरचा ग्लो एकदम उठून दिसेल। त्यानंतर मी इथे मॉयराचं पॅलेट वापरतीये, मॉयराचं पॅलेट नाही, कन्सिलर वापरतीये। जिथे जिथे आपला हायलाइट एरिया असतो त्या हायलाइट एरियाजवळ आपल्याला व्यवस्थित कन्सिलिंग करून घ्यायचं आहे। बघा सारखा माझा मोबाईल हलतोय। ते व्हिडिओसुद्धा मी आता बघतीये त्यामुळे मला आता कळतंय की आमचा फोन इतका हलत होता। आपण कामामध्ये इतकं व्यस्त होऊन जातो की आपलं लक्ष राहत नाही। आता माझी घरची गोष्ट वेगळी आहे, घरी मी सगळं व्यवस्थित सारखं बघत असते, पण रिअल एक्झाम आहे आणि मी जे करते ते डायरेक्ट तुम्हाला दाखवते। तर यातनं तुम्हाला नक्कीच शिकायला भेटेल आणि ही एक्झाम अशी मी पहिल्यांदाच दिली आहे माझ्या आयुष्यामध्ये। गेले 15 वर्षापासून मी काम करते पण मला इच्छा होती की पुन्हा बाहेर पडायचं, पुन्हा स्वतःला अपडेट करायचं, नवीन मैत्रिणी मिळवायच्या आणि नवीन टेक्निक शिकायच्या। माणसाने शिकण्यासाठी कधीही बाहेर पडू शकता, आपल्या वयाला कोणतंही बंधन नसतं शिकण्यासाठी। फक्त माणसामध्ये ती इच्छा पाहिजे की नाही यार मला काहीतरी करायचं आहे। तर मी इथे केलेलं आहे, माझ्या मुलांना सुट्ट्या होत्या आणि त्याचं मी क्लास करून घेतलेला आहे, मास्टर क्लास। ते पण आमच्या नाशिकच्या छान मेकअप आर्टिस्ट आहेत प्रतीक्षा सरोदे मॅम यांच्याकडे। बघू शकता आता मी मेकअपमध्ये मी आता क्रीम ब्लश लावून घेत आहे। क्रीम ब्लश हे आम्हाला बेसवरती लावायला सांगितलेलं आहे आणि ही एक पद्धत मी इथे शिकलेली आहे। ज्या वेळेला 15 वर्षापूर्वी मी शिकले होते ते जरा वेगळं होतं। त्यानंतर मी इथे PACचा मिडास टच स्प्रे करून घेणार आहे, तो मी स्प्रेसुद्धा करून घेतलेला आहे आणि बघू शकता स्किन माझी किती सुंदर दिसतीये। त्यानंतर आपल्याला कधी पण पावडर लावण्याच्या आधी डोळ्यांच्या खाली जो क्रीज एरिया असतो जिथे लाईन्स पडतात त्या पुन्हा ब्युटी ब्लेंडरने डॅब करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर ऑल स्किनला पावडरने लॉक करून घ्यायचं आहे। आपला बेस हा एकदम सुंदर दिसतो पण मेकअप बसायला थोडा वेळ द्यायचा आहे। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं यार माझा मेकअप फुटतोय, ड्राय दिसतोय, चांगला दिसत नाहीये, असं नसतं। थोडंसं आपल्याला मेकअपला वेळ द्यायचा असतो।
तर मी आता कन्सिलर थोडंसं डोळ्यांवर लावून घेतलेलं आहे। माझ्या मॉडेल्सचे डोळे थोडेसे हुडेड आहे आणि आता त्यावरती मेकअप कसा करायचा मॅमने आम्हाला सांगितलं होतं की फक्त आय शॅडो लावायचं नॉर्मल शिमरी, बाकी काही करायचं नाही। पण मला करायचं होतं, माझी इच्छा होती की मी काहीतरी क्रिएटिव्ह करावं, 3-4 शेडमध्ये मी आय मेकअप करावा, माझी इच्छा होती। आणि म्हणजे हुडेड आईज असून सुद्धा मी इथे तो मेकअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की माझा तो प्रयत्न वेस्ट गेलेला नाही आहे। मला शिकायला तर भेटलेलंच आहे त्यातनं काही ना काही, पण मी प्रयत्नसुद्धा केलेला आहे। माणसाने नेहमी प्रयत्न करत राहायला पाहिजे। तर इथे मी आता ही पद्धत वापरते आहे। आता ऑरेंज टोन मी इथे घेतलेला आहे आणि ऑरेंज टोनने मी व्यवस्थित असं ऑरेंज कलरचे जे आय शॅडो आहे ते मी सर्वात आधी इथे लावून घेत आहे। आणि कधी पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला लाईट टोनपासून आपल्याला डार्क टोनकडे जायचं असतं। आय शॅडोमध्ये ही पद्धत तुम्हाला कुठेही बघायला भेटेल। त्यानंतर मी इथे थोडंसं पर्पल कलरचं डार्क कलरचं आय शॅडोने कट क्रीज एरिया करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आमच्या घागऱ्यावर जो शिमरी शेड होता गोल्डन कलरचा तो मी आयबॉलवरती अप्लाय केलेला आहे। तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर आईज माझ्या मॉडेलचे झालेले होते। आणि त्यानंतर मी आता इथे आयब्रो डिफाइन करत आहे। आयब्रोसुद्धा मी एकदम लाईट केलेली आहे, एकदम डार्क नाही। म्हणजे मी बऱ्याचदा बघितलं आहे की डार्क करायचं असतं, पण मला असं वाटलं नाही, म्हणून मग मी इथे एकदम लाईट आयब्रो ठेवलेली आहे। आणि आयब्रो फील करायला पण खूप मेहनत लागते बरं का, कधी कधी खूप डार्क पण होऊन जातं, त्यामुळे कधी पण पोमेट थोडंसं हातावर घेऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आयब्रोचा जो मिडल पार्ट असतो तिथनं आपल्याला आयब्रो फील करायला स्टार्ट करायचं आहे। कधी पण सुरुवातीपासून आयब्रो फील करायची नाही। इथे माझे आयब्रो एकदम व्यवस्थित अशी फील करून झाली आणि त्यानंतर मी स्पूली ब्रशने त्याला डिफाइन करून घेतलं। तुम्हाला दिसत असेल माझे आय शॅडो किती सुंदर दिसत आहे, किती प्रॉपर लावलेलं आहे। पण हुडेड आईजचा प्रॉब्लेम असा येतो ना की आपण केलं तर आहे, पण ते डोळे जेव्हा ओपन करतात ना तर ते आय शॅडो व्यवस्थित एवढे दिसत नाही। म्हणजे जे क्रिएशन आपण केलं आहे, जी क्रिएटिव्हिटी आपण केली आहे ती प्रॉपर दिसत नाही हुडेड आईजवर, कारण ते पूर्ण चिटकून जातात। सो आता मी इथे कॅन्डी लवचं जेल आयलायनर लावत आहे आणि जेल आयलायनर मी थोडंसं हातावर घेऊन घेतलेलं आहे आणि मग ते लावते आहे। कारण बऱ्याचदा काय होतं आपल्याला लायनर लावायला थोडा वेळ लागतो, कारण एखादा टिपका जरी इकडे तिकडे लागला ना तर आपला बेस फार खराब होतो। त्यामुळे कधी पण लायनर लावायची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची आहे। इथे बघू शकता मला एवढे वर्ष झालेले आहेत मी काम करते आहे, तरीसुद्धा मी किती अलगाद आणि हळूवारपणे ते लायनर लावते आहे। मला नेहमी लिक्विड लायनरची खूप सवय आहे, माझा हात त्यावरती बसलेला आहे, पण इथे जरा मी ब्रशने काम करण्याचा प्रयत्न करते आहे, त्यामुळे मला वेळसुद्धा लागलेला आहे। पण माझं लायनर एकदम छान लागले, तुम्हाला दिसत असेल डोळा किती सुंदर दिसतोय। इथे मी आहे ना एक क्रिएटिव्ह केलेला आहे। म्हणजे काय केलं आहे मी ना, मला पारुल गार्ग मॅमचा एक मेकअप खूप आवडलेला होता आणि मला असं वाटलं की माझ्या मॉडेलचा फेस थोडा तिच्याशी मॅच होतो, तर मी ते करावं का। तर मी तो फोटो बघितला आणि माझी खूप इच्छा झाली की यार मी असं मेकअप करायला पाहिजे माझ्या मॉडेलवरती। आणि बाय चान्स मेकअप म्हणजे तो तर मी प्रयत्न केलाच आहे, पण माझ्या मॉडेलचा फेसिंग थोडासा तुम्हाला वाटेल की नाही माहीत नाही, पण मला वाटला थोडासा त्या मॉडेलसोबत मॅच होत होता। तो फोटो मी नक्कीच शेअर करेल, तुम्ही बघू शकता, पुढे मी तो शेअर केलेलाच आहे। आणि बघू शकता आता मी पिंक कलरचं आहे ना लिपस्टिक लावती आहे। आमच्या लेहंग्याला मॅच होणारीच लिपस्टिक मी इथे घेतलेली आहे। व्यवस्थित असं आपल्याला लिप ब्रशने अप्लाय करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पेन्सिल असेल तर मार्केटमध्ये खूप सुंदर पेन्सिल अवेलेबल आहेत लिप लाईन्सच्या, त्या तुम्ही वापरू शकता। इथे मी राणी कलरच्या लिपस्टिकनेच पूर्ण लिपस्टिक करून घेणार आहे। सुरुवातीला वाटलं होतं की आउटलाईन करून घ्यावी असं, पण मला काही जमलं नाही, म्हणजे मला आवडलं नाही। मला असं वाटलं की पूर्ण आपण हेच ठेवावं, तर मी लिपस्टिकनेच पूर्ण कव्हर करून घेतलं घागऱ्याला मॅच होईल असं। आणि त्यावरती मी एक टेक्निक वापरली थोडीशी, मला ग्लॉस हवा होता पण ग्लॉस नव्हता कोणाकडे, तर मी काय केलं, आपला जो आय शॅडो असतो ना, आय शॅडोचा थोडासा असा गोल्डन टच घेतला आणि लिप्सवरती मी तो लावून घेतला। हे बघा तुम्हाला दिसत असेल की ते लांबून असं वाटत होतं की ग्लॉस लावलं आहे जसं काही मी। आता लिपस्टिक लावून झाली, पण बघा शिमर लावल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी ग्लॉस लावलं आहे, थोडासा लुक चेंज झाला।
बघा बेस किती सुंदर दिसतोय आणि मेकअपसुद्धा खूप सुंदर दिसतोय. बघा डोळ्यांचा मेकअप किती छान वाटतोय. हुडड आईज असूनसुद्धा मी असं क्रिएशन केलं आणि मला तर आवडलेलंच आहे. आणि त्यानंतर मी माझ्या मॉडेलला ज्वेलरी घालत आहे. बघू शकता सगळे किती कामाला लागले आहेत. कोणालाच कोणाशी घेणं देणं नव्हतं. सगळ्यांनी इतकी मेहनत केलेली आहे टेस्ट देण्यासाठी. आता मी ज्वेलरी घालून घेत आहे. पिंक कलरचा लेंगा आहे पण तो मोबाईलमध्ये थोडासा रेडिश दिसतोय. तर बघू शकता माझ्या मॉडेलचे हेअर इतके सुंदर होते काय सांगू तुम्हाला. आजकाल कॅरेटीन बोटॉक्स करायला लोक 10-10, 15-15 हजार रुपये घालतात, पण हिचे हेअर्स बघा ना नॅचरली किती सुंदर आहे, सिल्की सॉफ्ट आहेत. मला हेअरला प्रॉब्लेम असा आला, सिल्की तर ते होतेच, केसांचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी इथे प्रॉब्लेम असा क्रिएट केला की मी क्रिम्पिंग केलं नाही. मला सिल्क टेक्निकचं करायचं होतं हेअरस्टाईल, मी त्या नादामध्ये क्रिम्पिंग केली नाही आणि त्याच्यामुळे माझा बिंदीचा थोडासा इश्यू झाला. बिंदी व्यवस्थित बसत नव्हती. फ्रंट साईडला थोडेसे बेबी हेअर्स होते आणि त्यामुळे ते केस पण इतके उडत होते. म्हणजे मला खूप प्रॉब्लेम झालेला आहे हेअरस्टाईल करायला. तर बघू शकता मी थोडंसं बॅक क्रिम्पिंग याच्यासाठी करते आहे की थोडंसं पफीनेस येईल केसांमध्ये. तर मी छोटे छोटे सेक्शन करून घेतले. आपला टाफचा हार्ड स्प्रे मारला, बॅक कोम्बिंग केलं. मला थोडंसं बाउन्स दाखवायचा होता कारण मला ओढणीसुद्धा घालायची आहे आणि बन लावायचा होता. मी एक सुंदर इथे जिप्सीचं फ्लॉवर तयार केलेलं आहे, म्हणजे ब्रॉच तयार केलेला आहे. तुम्हाला तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ. खूप सुंदर ब्रॉच मी बनवलेला आहे. आणि अशा प्रकारचे ब्रॉच जे असतात ना, ज्या वेळेला आपण राईड करायला जातो तर आपला वेळ वाचवण्यासाठी किंवा मग आपले पैसे वाचवण्यासाठी सुद्धा आपण हे आधी करून ठेवू शकतो. आता मी फ्रंट साईडला मिडल पार्टिशन करते आहे, पण फॅन चालू असल्यामुळे फार प्रॉब्लेम आला आणि गरम फार होत होतं. कसं असतं ना, आपण जेव्हा कामात असतो होतं, घाम येतो, स्वेटिंग येते, कारण आपण जरा टेन्शनमध्ये पण असतो आणि असं होतं बरं का रिॲलिटीमध्ये. तर बघू शकता आता मी एक आहे ना पारुल गर्ग मॅमचा जी मॉडेल आहे ना तिचा फोटो शेअर करते तुम्हाला. माझी मॉडेल आणि ती मॉडेल मला थोडीशी सिमिलर वाटली आणि हे बघा बघू शकता तुम्ही, तिचा फेस आणि माझ्या मॉडेलचा फेस मला थोडा सेम वाटला आणि म्हणून मी ही सिल्क टेक्निक वापरण्याचा प्रयत्न केला की थोडंसं तसं दिसेल. आणि ती फसली माझी हेअरस्टाईल आणि त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाला. तर माझी मॉडेल बघा पूर्ण इथे तयार झालेली आहे. लुक तर खूपच सुंदर झालेला आहे आणि आमची अशा प्रकारे एक्झाम माझी इथे झालेली आहे. आणि कोणी कोणी असं क्लासमध्ये एक्झाम दिली आहे जरा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझे हे रिअल व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला जर व्लॉग्स बघायला आवडेल तर मी क्लासमधले सगळे व्लॉग्स शेअर करणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता. सो आता आमची टेस्टची वेळ झालेली आहे. मॅम आता येणार आहे आणि सगळ्यांचे मेकअप चेक करणार आहे आणि सगळेजण लाईनशीर पद्धतशीर बसले होते. मला असं वाटत होतं कॉलेजची फील येत होती त्या दिवशी. आणि त्यानंतर बघा माझ्या मॉडेलचं मी जे बिफोरचं शूट घेतलं होतं ना ते पण मी शेअर करणार आहे लवकरच. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलराऊंडर चेतना हेअर केअरला लाईक करायचं आहे तुम्हाला सर्वांना. मी वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईलसुद्धा शेअर करत असते, मेकअप शेअर करत असते. सो बाय बाय, सी यू ऑल ऑफ यू. आणि माझ्या मॉडेलचं ब्रॉच बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय. हे मी घरी बनवलेलं आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. बाय ऑल ऑफ यू, लाईक शेअर अँड सबस्क्राईब.